हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते केक, मँगो केक। तर त्याचं बॅटर मी आता तयार केलं। आमच्या घरी पाहुणे आलेले, तर त्यांची फरमाईश आहे की केक बनवा म्हणून। तुमच्याकडे ओव्हन आहे, मायक्रोवेव्ह, तर आता मी बनवते। तर मी आधी हे पल्प करून घेतलेलं आहे। त्याच्यात 1 कप मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे। त्याच्यात तेल अर्धा वाटी आणि म्हणजे पूर्ण वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आणि ते तिन्ही एकत्र मिक्सरला वाटून घेतलं आणि असं झालेलं आहे ते बॅटर। आणि त्यामध्ये आता मी हा मैदा घेतला आहे 1.5 वाटी आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता मी हे व्यवस्थित काढून घेते पहिला चाळून आणि मग नंतर हे बॅटर मिक्स करून याच्यामध्ये टाकणार आणि मग हे मायक्रोवेव्ह मध्ये 25 मिनिटं 180 डिग्रीवरती ठेवणार आहे। अशा प्रकारे मी हे चाळून घेते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि लागलंच तर त्यामध्ये मी दूध पण घालते थोडंसं। असं एका डायरेक्शननीच ते हलवायचं, जास्त फटाफट हलवायचं नाहीये, हलक्या हाताने हलवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर जर आपल्याला असं वाटलं तर थोडंसं त्याच्यामध्ये दूध घालूया आणि जेव्हा मी बॅटर ह्याच्यामध्ये ओतणार आहे त्यावेळेस मी त्याच्यामध्ये व्हिनेगर घालेल थोडं 1 चमचा, जेणेकरून ते बेकिंग पावडर आणि ते चांगलं रिॲक्ट होईल त्याच्यामध्ये आणि आपला केक चांगला फुगून येईल। त्याच्यात आता मी थोडंसं दूध घातलं आहे 2 चमचे आणि व्हिनेगर टाकलेलं आहे 1 चमचा। आता व्यवस्थित हलवून या भांड्यामध्ये आता टाकून देते मी। तर हे भांड्यामध्ये ओतलं आहे मी, व्यवस्थित टॅप करून घेते। त्याला थोडंसं मैदा आणि तेलाने ग्रीस केलं होतं आधी भांड्याला। आता ते ओव्हनमध्ये ठेवते मी। आता मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलं आहे 4 मिनिटं। आधी प्रीहीट करते 180 डिग्रीवरती आणि मग त्याच्यामध्ये हे ठेवून देते। सोते करायचं बोललं तर म्हणून मी आधी पूर्ण माझं जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतरच मी आज हे केक बनवायला घेते। तर मी आधी चपात्या करून घेतल्या आणि आज संकष्टी मोदक केले नैवेद्याला ठेवायला आणि कोबीची भाजी केली, त्याच्यामध्ये डाळ भात आहे, डाळ आहे आणि आता हा केक बनवते। ते केक त्या लोकांना खायचं आहे, त्यांनी गावाहून आलेले आहेत ते, तर त्यांनी कधी असं बघितलं नाही आहे। त्यांना ॲक्च्युली बघायचं होतं पण मीच बोलली की तुम्ही बाहेर जाऊन या, तोपर्यंत मग मी केक बनवून ठेवते। मग आता मी झालं आहे माझं बॅटर रेडी, प्रीहीट झालेलं आहे। आता मी ठेवते त्याच्यामध्ये ओव्हनमध्ये। अशा प्रकारे आता केक ठेवला आहे मी आतमध्ये बॅटर ते घालून भांडं। आता एक 23 मिनिट्सच्या नंतर आपण बघूया कसा होतोय ते। मी आधीही बनवले होते केक पण ते सुद्धा झाले होते छान, असं काही नव्हतं आणि पण ते एवढं मला सजावट वगैरे करायला एवढं जमलं नव्हतं। माझ्या मुलीच्या बर्थडेला मी डबल डेकरचा पण केक बनवला होता, तो पण खूप छान झाला होता, डच केक सारखाच झाला होता। आता हा बघूया कसं होतंय ते, लेट्स सी। आता देवाच्या इथे ठेवले आहे मोदक, नैवेद्य दाखवला देवाला। घर आवरून घेतलं, पूर्वी आहे आतमध्ये, किचन पण आवरलं होतं। केक बेक होतं, अजून 12 मिनिटं आहे, तोपर्यंत पायात घातलेले कपडे काढून कड्या काढून ठेवून देते। ते पाहुणे बाहेर फिरायला गेलेत, खायला वेळ आहे त्यांना, तेवढ्या वेळात मी माझ्या घरातली कामं करून घेते। भेटूया केक झाल्यावरती। तर आता असं नाईफ घालून बघूया आधी आपण। तर नाईफ पूर्ण क्लीन आली आहे, याचा अर्थ केक पूर्ण व्यवस्थित बेक झालेला आहे आतून। आता थोडं थंड होऊ देऊया 1-1.5 घंटा, मग पूर्ण गार झाल्यावरती मी त्याला थोडंसं मँगो पल्पनीच वरून सजावट करेल आणि एखादा चॉकलेटचा तुकडा ठेवून सजवेल। तुम्हाला फायनल लुक मग नंतर दाखवते मी, ओके। तर ही मधुरा आणि पूर्वी खेळतायत। पूर्वीला जरा सर्दी झाली आज, तिला थोडा ताप पण आलेला आहे, तिला औषध दिलंय क्रोसिनचं, सिरप दिलाय थोडा, तिला बरं वाटेल थोड्या वेळाने। मग
मधुरा आली अबॅकसला जाऊन. आता केक जरा थंड व्हायला ठेवला पाहिजे पंख्याच्या खाली. तर उद्यासाठी आता हे चणे भिजत घालते मी, काळेवाले. मधुराला खूप आवडतात ते, सकाळपर्यंत चांगले फुलतील ते. आणि ते पाहुणे नॉनव्हेज वगैरे खात नाही ना, त्यामुळे मग आम्ही उद्या चण्याची भाजी करणार आहे आणि आंबपोळी, आंब्याचा रस आणि पोळी करणार. तर अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे. असं मी डेकोरेट केलं आहे. वरती थोडंसं चॉकलेट सिरप आणि थोडंसं मँगो पल्पचं मिक्सरला वाटून असं पल्पसारखं केलेलं ते, आणि माझ्याकडे जे चॉकलेटचे तुकडे क्रिस्पी वगैरे होते ते, आणि एक बिस्किट होतं ते वरती असं सजावटीसाठी दिलं. बघा आता कसा वाटतोय. हे सर्व गेस्ट आल्यावरती त्यांना मग देईल मी. असा हा केक आता रेडी आहे. आज तर मला बाहेर जायला मिळालं नाही पूर्वीला घेऊन, कारण घरात एवढे पाहुणे आलेले तर घरातले कामं आवरण्यातच वेळ गेला. आणि पूर्वी आता थोडं झोपली आहे. आता केक रेडी आहे. थोडं फ्रीजमध्ये ठेवते थोडं गार व्हायला, आणि त्यानंतर मग आपण केक खाऊया. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. आमच्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, माझ्या व्हिडिओज, तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.